गेल्या 30 वर्षात पर्यावरणाचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे। पावसाचे प्रमाण घटले आहे, वृक्षतोड वाढली आहे व सर्वत्र सिमेंटची जंगले वाढू लागली आहे। यामुळे पुढील काळात संकटांना तोंड द्यावे लागणार आहे। यामुळेच अहमदनगर महापालिकेने सकारात्मक भूमिका घेतली असून महापालिका हद्दीत 50,000 झाडे लावली जाणार आहेत। गेल्या 30 वर्षात पर्यावरणाचा प्रश्न सर्वत्र निर्माण झाला आहे। पावसाचे प्रमाण घटले आहे, वृक्षतोड वाढली आहे व सर्वत्र सिमेंटची जंगले वाढू लागली आहे। यामुळे पुढील काळात संकटांना तोंड द्यावे लागणार आहे। यामुळेच अहमदनगर महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका घेतली असून महापालिका हद्दीत 50,000 झाडे लावली जाणार आहेत। आज दुपारी 4 वाजता या संदर्भात महानगरपालिका कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली असून सर्वसामान्य नागरिकांनी तसेच सामाजिक संस्थांनी यात पुढाकार घेऊन महानगरपालिकेला मदत करणे आवश्यक आहे। इंडियन अगेन्स्ट कॉन्क्रीट जंगल्स या संस्थेने अतिरिक्त उपायुक्त यांची भेट घेऊन या कामात पुढाकार घेतला आहे। गेले 20-25 वर्ष पर्यावरणाचे प्रश्न संपूर्ण समाजाला भेडसावत आहेत। सजीव सृष्टीला धोका निर्माण झालेला आहे असं सर्वांचं मत झालेलं आहे। ग्लोबल वॉर्मिंगमुळे तर परिस्थिती गंभीर झाली, पावसाचं प्रमाण घटले, झाडं मोठ्या प्रमाणात तोडले जातात। अशा वेळेला सर्व लोकांनी एकत्र येऊन लोकसहभागातून वृक्षारोपण करणं हाच एक पर्याय आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही इंडिया अगेन्स्ट कॉन्क्रीट जंगल्स ही संघटना उभी केलेली आहे। आमचं म्हणणं असं की शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती होत आहे, परंतु ज्या गांभीर्याने झाडं लावायला पाहिजे, जगवायला पाहिजे त्याबाबत लोकांच्या मनामध्ये आज देखील फार मोठी आस्था दिसून येत नाही आणि संपूर्ण समाजामध्ये एक क्रांतिकारक उपायाची गरज आहे आणि लोकांचं मन या बाबतीमध्ये वळवण्याची गरज निर्माण झालेली आहे। अशा वेळेला आम्ही ह्या संघटनेमार्फत सर्वत्र झाडं लावण्याचा आमचा मानस आहे, परंतु अहमदनगर शहरामध्ये किमान 50,000 झाडं लावावीत यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही वृक्षारोपण कुंपदान मोहीम सुरू केलेली आहे। कुंपदान हा शब्द जरा थोडासा वेगळा वाटतो, परंतु ट्री गार्ड याला कुंप असं म्हटलं जातं आणि अनेक लोक हे ट्री गार्ड्स वगैरे डोनेट करायला पुढे येत आहेत। काही मोठ्या जे काही दैनिक आहेत मोठी त्यांचे व्यवस्थापकांनी आम्हाला कबूल केलं की ते 10-5 हजार ट्री गार्ड्स या नगर शहराला द्यायला तयार आहेत आणि अनेक उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, बिल्डर्स आहेत किंवा ज्यांना ट्री गार्डवर जाहिरात करायची अशा प्रकारचे लोक पुढे येत आहे। लोकांचं म्हणणं असं की आम्ही ट्री गार्ड्स द्यायला तयार आहोत, परंतु महापालिकेने ह्या ट्री गार्ड्सवर जाहिरात करायची परवानगी आम्हाला दिली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही आयुक्त जे आहे गावडे साहेबांशी आता 10 मिनिटात चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडून आम्ही संमती घेणार आहोत की ट्री गार्ड्स लोक द्यायला तयार आहेत, तुम्ही त्यांना अशा पद्धतीने ट्री गार्ड्सवर जाहिरात करण्याची परवानगी द्या। त्याच वेळेला रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावत असताना शेजारचे जे घरं आहेत त्या लोकांना आम्ही दत्तक पालक योजनेअंतर्गत ते झाडं दत्तक देण्याची आमची भूमिका आहे। म्हणजे ज्याच्यामुळं आपले मृत आई व वडील किंवा आजी आजोबा मामा मावशी जे कोणी असतील त्यांच्या स्मरणार्थ हे झाडं लावायचे, दत्तक घ्यायचे आणि त्यांना पाणी घालायचं। पुढे जाऊन ह्या झाडांना जर फळं आली तर ती फळं देखील घेण्याचा अधिकार त्या शेजारच्या दत्तक पालकांना राहणार आहे। अशा प्रकारची भूमिका जर घेतली तर जे कोणी झाडं लावतील त्यांना फळं मिळाली पाहिजे भविष्यामध्ये आणि संपूर्ण समाजाला जे आहे ती सावली मिळेल त्या झाडांची। त्याच वेळेला पर्यावरणाचा प्रश्न थोडासा कमी व्हायला मदत होईल, हवेमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल। अशा भूमिकेतून हा प्रयोग आहे आणि विशेष गोष्ट म्हणजे आम्ही लोकांनी आपल्या बंगल्याच्या आवारात, घराच्या आवारामध्ये झाडं लावावी, जे काही आपले आई वडील जे नाही हयात वगैरे आणि पूर्वज आपल्या सांगाती ह्या योजनेचा त्यांनी लाभ घेतला पाहिजे आणि सर्वांनी झाडं लावली पाहिजे आणि याच्यासाठी आम्ही मान्सून पितृ पक्ष ही योजना पुढे आणलेली आहे। 4 महिने आता मान्सून राहणार आहे भारतामध्ये आणि याचा वापर करून सर्वांनी आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ झाडं लावावी, ती वाढवावी। असं जर सुरू झालं तर विद्यार्थ्यांसह सर्व नागरिक सगळेच लोक कामाला लागतील आणि सरकारी ज्या कचेऱ्या आहेत, कोर्ट आहे, कलेक्टर कचेरी आहे, महापालिका आहे, या सर्वांनी पूर्वीचे जे काही लोक या महापालिकेमध्ये राज्य करत होते त्यांनी देखील आपल्या पूर्वीच्या काळाच्या संदर्भात स्मरणार्थ झाडं लावली पाहिजे आणि जे रिटायर्ड लोक झाले असतील सरकारी त्यांनी देखील ज्या ठिकाणी आपण काम केलं त्या आवारामध्ये जाऊन झाडं लावली तर मला खात्री आहे की याच्यामधून आपण एकट्या नगर जिल्ह्यामध्ये
नगर शहरामध्ये 50,000च्या वर आणि जिल्ह्यामध्ये 1.5-2 लाख झाडं लावू आणि त्याच्यामधून प्रश्न मोठ्या प्रमाणे निकालात निघेल. इंडियन अगेन्स्ट कॉन्क्रीट जंगल्स या संस्थेच्या शिष्टमंडळाने आज अतिरिक्त उपायुक्त यांना भेटून निवेदन दिले. यावेळी अशोक सब्बन, उबैद शेख, ॲडव्होकेट कारभारी गवडी यांनी अतिरिक्त उपायुक्त यांच्याशी चर्चा करून आम्हीही या कामात आपल्यासोबत असल्याचे सांगितले. 50,000 झाडे इंडियन अगेन्स्ट कॉन्क्रीट जंगल्स ही संस्था लावणार असून या संदर्भातच आज महत्त्वाची बैठक होणार आहे. वृक्षारोपणासंदर्भात या पावसाळ्यापूर्वीचं नियोजन करण्यासाठी दिनांक 26/5ला 4 वाजता बैठक आयोजित केलेली आहे आणि त्यामध्ये शहरातल्या जे काही ओपन स्पेस असतील, रस्त्याच्या बाजूला असतील, तर त्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी त्याबद्दलची महापालिकेची कार्यवाही प्रस्तावित आहे आणि त्या प्रस्तावित कार्यवाहीनुसार नागरिकांनी सहभाग हे या ठिकाणी द्यावा आणि त्याबाबत जे काही सेवाभावी संस्था असतील तर त्यांनीही आपले प्रपोजल सादर करावे. याबाबतची महापालिकेकडून जे काही वृक्ष लागवडीसाठी रोपांची गरज आहे ती सामाजिक वनीकरणाकडे नोंदवण्याची कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे. तर नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन शासनाच्या या वृक्षारोपण कार्यक्रमाला सहकार्य करावे अशी विनंती सर्वांना जाहीर आवाहन करत आहे. इंडियन अगेन्स्ट कॉन्क्रीट जंगल्स यांचा आदर्श इतर संस्थांनी घेतल्यास पर्यावरणविषयी निर्माण झालेला प्रश्न आपण सहजरित्या सोडवू शकतो. प्रतिनिधी शेहबाज शेख, ATV न्यूज, अहमदनगर.